हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी, विशेषतः प्रत्येक स्त्रीसाठी सर्व समस्यांवर हिवाळ्यामध्ये उद्भवणारा रामबाण असा इलाज असणारे हे डिंक लाडू तोंडात टाकताच विरघळणार. नमस्कार, उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, डिंकाचे लाडू हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी अतिशय पौष्टिक असे असतात. विशेषतः स्त्रियांसाठी केस गळती, कंबरदुखी, गुडघेदुखी यासाठी हे लाडू म्हणजे संजीवनीच ठरतात. तर हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरी बनवले गेलेच पाहिजे किंवा प्रत्येकाने रोज एक लाडू खाल्लाच पाहिजे. एवढे हे महत्त्वाचे असे लाडू आज आपण येथे बनवणार आहोत. शिवाय पाक करण्याचंही टेन्शन असणार नाहीये. अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने आपण हे लाडू येथे बनवणार आहोत. चला तर मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण येथे खारीक पावडर घेतलेली आहे. ही मी रेडीमेडच खारीक पावडर घेतलेली आहे. वजनी प्रमाण ह्याचं 300 ग्रॅम घेणार आहे आपण. आता येथे 50 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम बदाम सुद्धा आपण घेतलेले आहे. आता हे 25 ते 30 ग्रॅम पिस्ता घेतलेले आहे. हे ऑप्शनल आहे. आता इथे अक्रोड सुद्धा घेतलेले आहे मी 25 ग्रॅम. अक्रोड हे लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. 1 वाटी गव्हाचे पीठ. आता पाव वाटी येथे मी लाल भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे. या सुद्धा फार पौष्टिक असतात. 1 वाटी डिंक म्हणजेच वजनी माप ह्याचं 200 ग्रॅम आहे. डिंक घेताना बारीक बघून घ्यायचा आहे. 2 चमचे खसखस घेतलेले आहे आपण आणि जेवढी खारीक पावडर घेतलेली आहे तेवढीच आपण खोबरं सुद्धा मोजून घेतलेलं आहे. 350 ग्रॅम आपण येथे गूळ घेतलेला आहे. इतक्या गुळामुळे आपले जे लाडू आहे ते मध्यम गोड चवीचे बनणार आहे. आणि 300 ग्रॅम आपल्याला येथे साजूक तूप लागणार आहे. आता हे गाईचं तूप मिळते. आता आपण जे साहित्य घेतलं त्यापैकी खारीक, खोबरं, डिंक, गूळ आणि तूप, खसखस हे फार महत्त्वाचे पदार्थ आहेत. बाकीचे पदार्थ ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरीही हरकत नाही. आता सर्वप्रथम एक जाड कढई ठेवलेली आहे आपण गरम करायला. त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप टाकून घेतलंय आणि थोडे थोडे करून जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते सर्व या कढईमध्ये टाकून मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तुपावरती फ्राय करून घेणार आहोत आपण ह्याला. तर ड्रायफ्रूट छान भाजले ना की आपले लाडू सुद्धा भरपूर दिवस टिकतात आणि लाडू खाताना छान असे हे ड्रायफ्रूट क्रंची लागतात. आता 2 ते 3 मिनिटं फक्त आपण ह्याला भाजून घेणार आहोत. थोडासा असा तडतड आवाज यायला लागला आणि एक वेगळा असा ड्रायफ्रूटचा सुगंध सुटायला लागला की लगेचच आपण हे काढून घेणार आहोत. हे बघा, छान असे आपले सर्व ड्रायफ्रूट सुद्धा भाजून झालेले आहे. थोडे थोडे करून हे सर्व काढून घेऊया. आता ड्रायफ्रूट काढले की त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे पुन्हा आपण साजूक तूप टाकूया आणि जी खारीक पावडर घेतलेली आहे ती सुद्धा आपण मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायची आहे, कलर चेंज होईपर्यंत. हे बघा, ह्याला ना कंटिन्यू असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर ही पटकन जळण्याची शक्यता असते खारीक पावडर. हे बघा, छान असा याला कलर आलेला आहे आणि सुगंध सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे. आता ही सुद्धा थोडी थोडी करून आपण काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवून देणार आहोत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, खारीक पावडरमुळे स्नायू बळकट व्हायला मदत होते. हाडं सुद्धा आपले मजबूत होण्यासाठी खारीक पावडरची मदत होते. हिवाळ्यामध्ये आवर्जून खाल्ली जाते खारीक. गुणाने उष्ण असल्यामुळे शक्यतो हिवाळ्यामध्ये तिचे सेवन करणे लाभदायी ठरते. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आपण आणि खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, थोडासा कलर चेंज झाला की लगेचच खोबरं सुद्धा काढून घेतलेलं आहे आपण. आता जी खसखस घेतलेली आहे ती अशीच टाकली. खसखस तुपावर भाजण्याची गरज नाही आपल्याला. फक्त 1 मिनिट भरासाठी ही खसखस आपण भाजून घेणार आहोत. तडतड असा आवाज यायला लागला की लगेचच आपण ही खसखस कढईमधून काढून घेणार आहोत. नाहीतर जास्त भाजली गेली ना की ह्याची टेस्ट चेंज होते.
हे बघा छान असा खमंग सुगंध सुटलेला आहे या खसखसचा. आता त्याच कढईमध्ये भरपूर तूप टाकून घ्यायचं आहे. आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. थोडा थोडा करून डिंक टाकून घ्यायचा आहे. डिंक एकदम टाकायचा नाहीये, नाहीतर आतमध्ये तो कच्चा राहण्याची शक्यता असते आणि दाताखाली आला तर दात तुटल्याशिवाय अजिबात राहणार नाही. त्यामुळे छान असा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. जसे पॉपकॉर्न फुलतात ना, तसाच हा डिंक छान असा फुलला जातो, तळला जातो. आता त्याच कढईमध्ये पुन्हा आपण थोडंसं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि जे 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलंय ना, ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठामुळे ना आपल्या लाडूला छान अशी बाइंडिंग येते, लाडू वळायला मदत होते. हे बघा, ह्याचं सुद्धा थोडं थोडं तूप टाकून आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत हे गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, पिठाचा कलर चेंज झालेला आपल्याला दिसत असेल, म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. हे सुद्धा थोडं थोडं करून काढून घेणार आहोत आपण. आता हे सर्व पदार्थ आपले छान असे भाजून झालेले आहे, तळून झालेले आहे. आता सर्व थंड सुद्धा आपण करून घेतलेले आहे. आपण बघू शकता येथे डिंक सुद्धा छान क्रिस्पी कुरकुरीत असा तळला गेलेला आहे आपला. आता खोबरं आपलं थंड झाल्यामुळे आपण बघू शकता हाताने छान असं कुस्करलं की एकदम बारीक ह्याची पावडर तयार होते. मिक्सर मधून काढण्याची अजिबात ह्याला गरज नाही. खारीक खोबरं आणि गव्हाचं पीठ आपलं थंड झालेलं आहे. आता हे ड्रायफ्रूट मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया आपण. थोडेसे अशी जाडसरच ठेवायचे आहे, फारही बारीक पावडर करायची नाहीये ड्रायफ्रूटची. आता हा जो डिंक आहे ना, यापैकी अर्धा डिंक आपण या मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत आणि जी खसखस घेतली आहे त्यापैकी अर्धी खसखस आपण मिक्सर मधून काढून घेऊया, म्हणजे याची छान टेस्ट लाडू मध्ये उतरते. आणि बाकी जो डिंक आणि खसखस आहे ना, ती वाटीच्या साहाय्याने मी छान अशी कुस्करून घेतली आहे, म्हणजे फारही बारीक केलेला नाहीये हा डिंक. खाताना फार छान क्रिस्पी क्रंची लागतो त्यामुळे. आता हे सर्व साहित्य आहे ना, हे पदार्थ ते छान असे एका ताटामध्ये घेऊन मिक्स करून घेऊया आपण. एक एक पदार्थ सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता येथे. आता छान हे थंड झालं की हे साईडला ठेवून देऊया आणि आपण जो गूळ घेतला आहे ना, तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे. आता त्यासाठी एका कढईमध्ये पुन्हा मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आपण जे तूप घेतलंय ना, ते थोडं थोडं करून सर्व आपण येथे वापरणार आहोत. आता जो गूळ घेतलेला आहे तो येथे टाकून घ्यायचा आणि फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे, वितळून घ्यायचा आहे. आपल्याला येथे गुळाचा पाक अजिबात करायचा नाही, हे येथे ध्यानात ठेवायचे आहे. गूळ एकदा वितळला ना की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघा, छान असा मेल्ट झालेला आपल्याला गूळ दिसत असेल येथे. आता हे जे मिश्रण आपण एकजीव करून ठेवलंय ना, हे असं यामध्ये हे गुळाचं मेल्ट झालेला गूळ पटकन टाकून घ्यायचा आणि लगेचच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच. परंतु हे एकदम हात न लावता असं उलटण्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत, नाहीतर गूळ गरम असल्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते. बघा, आता हे मिश्रण थोडंसं असं कोमट झालं ना की लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहे. आपण बघू शकता येथे अजिबात कोरडे न होणारे मस्त असे मऊसूत आपले डिंक लाडू झटपट बनून तयार होताना आपल्याला दिसत असतील. एक एक करून याच पद्धतीने सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत. हे बघा, आपले हे डिंकाचे खुसखुशीत लाडू बनून तयार झालेले आहे. तर नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.